पुढचे 2-3 आठवडे इराणला जबर तडाखे देऊ ट्रम्प यांचा पुन्हा इशारा. इराणला अश्मयुगात नेऊन ठेवण्याची धमकी. अमेरिका नाटो संघटनेतून बाहेर पडण्याची शक्यता. युरोपियन देश इराण विरुद्ध युद्धनौका पाठवत नसल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांचा थैथयाट. डोनाल्ड ट्रम्प यांची सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीला हजेरी. 237 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्ष सुप्रीम कोर्टात. आपोआप नागरिकत्व रद्द करण्याच्या खटल्यावरील सुनावणी ट्रम्प यांनी पाहिली. ट्रम्प यांच्या भाषणानंतर आशियातील सगळे शेअर बाजार कोसळले. सेन्सेक्स 1500हून अधिक तर निफ्टी 400हून अधिक अंकांनी कोसळला. ट्रम्प यांनी युद्धविराम घोषित न केल्याचा परिणाम. पडताळणीमध्ये 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारनं 21,000 कोटी रुपये गमावले. आता 30 एप्रिलपर्यंत पडताळणीला मुदतवाढ. महत्त्वाच्या पुराव्यांसह भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार. दुसऱ्या गुन्ह्यात एसआयटीनं पुन्हा खरातचा ताबा घेतला. राज्यात पुन्हा अवकाळी. आज 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. दक्ष राहण्याच्या हवामान खात्याच्या सूचना. मनुस्मृती वाचली असती तर जाळली नसती या वक्तव्याबद्दल अभिनेते शरद पोंक्षेंनी माफी मागितली. हिंदू कोड बिल बनवताना बाबासाहेबांनी मनुस्मृती वापरल्याचा दावा. राजा रविवर्मांच्या पेंटिंगची 167 कोटी 20 लाख रुपयांना खरेदी. भारतीय कला क्षेत्रात पेंटिंग विक्रीचा नवा विक्रम. एम.एफ. हुसेन यांच्या पेंटिंगचा 118 कोटींचा विक्रम मोडला. देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह. अंजनेरी इथे हनुमान जन्मोत्सव. तर अकोल्यातील कोथळी बुजुर्ग गावात जयंतीनिमित्त माकडांसाठी खास पंगत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.